शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या की आम्हाला आमच्या सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी करायची, त्यासोबत आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकता का? तुम्ही बघू शकता आता शेतामध्ये मी सध्या आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी सोयाबीनवर त्या ठिकाणी ज्या का पाणी खाणाऱ्या ज्या का आळे आहे, उंटअळी असेल किंवा इतर ज्या ठिकाणी लष्करी अळी असेल, त्या आळ्यांचा आळ्यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव त्या ठिकाणी तुम्हाला झालेला दिसतो. तर बऱ्याच शेतकरी मित्रांचं असं म्हणणं होतं की जे काय आपण तणनाशक फवारतो, मग ते त्या ठिकाणी विल्ड ब्लॉक असो, परशूट असो किंवा शक्यता असेल किंवा इतर कुठलंही, तर त्या तणनाशकासोबत आपण एखादं कीटकनाशक फवारणी करू शकतो का? तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेकमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शक्यत विल्ड ब्लॉक किंवा कुठलंही एखाद्या प्रकारच्या ठिकाणी तणनाशक जर घेत असाल, तर त्या तणनाशकामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कीटकनाशक घेऊ शकता. तर कुठलं घ्यायचं, त्या ठिकाणी मार्केटमध्ये थायमोक्झॉम प्लस लॅम्बडा सोल्युशन नावाचं मॉलिक्यूल आहे, म्हणजेच अलिका येतं किंवा टिकेटा वगैरे, हे जे काय थायमोक्झॉम प्लस लॅम्बडा सोल्युशन हा जो नावाचा मॉलिक्यूल आहे, हा तुम्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 12 ml या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता या तणनाशकासोबत. किंवा याऐवजी तुम्ही दुसरा कोणता, ह्याऐवजी तुम्ही जे काय मार्केटमध्ये आपलं इमिडाक्लोप्रिड प्लस बीटा सायलोथेन नावाचा जो काही मॉलिक्यूल आहे, तो सुद्धा तुम्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 25 ml या प्रमाणात तुम्ही तुमच्या तणनाशकासोबत फवारणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या तणनाशकासोबत हे 2 तणनाशकं त्या ठिकाणी तुम्ही फवारू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंद्रे ॲग्रीटेकसोबत जोडून राहा. धन्यवाद.